आता ह्या हिंदुत्वाला सुद्धा ताकद तिने द्यायला पाहिजे. आणि आता ही कुणी केलं? ही एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं, उद्धवजी ठाकरेंनी केलं नाही. एकनाथ शिंदेचं काम ग्रेटच आहे. मी जे अनुभवलं, मी जे बघितलं, मी नगराध्यक्ष म्हणून काम केलंय, नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं, मला त्यांचा अभिमान वाटतोय. माझं त्यांचे संपर्क कमी असला तरी माझ्या लेटरवर माझ्या गावचं 14 वर्ष अंबाबाई मंदिर पडलं. तर शिवसेनेचा नगराध्यक्ष म्हटल्यानंतर त्या मंदिराला त्यांनी ताकद 2.5 कोटी रुपये दिले. नेता कसा असावा? तर एकनाथजी शिंदे साहेबांसारखा असावा. मी बघितलं, कार्यकर्त्याला किंमत देणारा, कार्यकर्त्याचा सन्मान करणारा, कार्यकर्त्यांचं मन लावून ऐकून घेणारा असं ते नेतृत्व आहे. संपर्क त्यांचा, मी त्यांच्या दरेगावी गेलो नगराध्यक्ष असताना, मला त्यांचं भावलेलं नेतृत्व सांगतो तुम्हाला. मी दरेगावाला गेलो, मी सांगितले की मी नगराध्यक्ष आहे, कोल्हापूर जिल्ह्यात नावले म्हटले, आणि साहेब म्हटलं असं असं आहे आणि माझ्या. तर तिने दिवाळीच्या सुट्टीला तिथं आले होते. तर मला म्हणाले पहिलं नगराध्यक्ष थांबा म्हणाले, आपण दोघं बसून फराळ करूया. आणि आम्ही दोघांनी बसून फराळ केला. फराळ करून घेतल्यानंतर ऐकून घेतल्यानंतर सांगितलं की तुझं ही मी कामं सगळी करतो, नगरविकास खातं माझ्याकडे आहे. आणि त्यांनी त्या माझ्या या एवढ्या माहितीवरनं आणि खासदार संजय मंडलिकांच्या विनंतीवरून ह्या मुरगुड शहराला 100 कोटी रुपये दिले. किती? 100 कोटी. आज माझ्या गाव पूर्णपणे खेडेवजा गाव होतं, पूर्णपणे मागासलेलं होतं. आज जे गावात प्रगती झाली, आज जे गावात विकास कामं झाली, भले पाणी प्रश्न असू देत, अंबाबाई मंदिरचा प्रश्न असू देत, इंडोर स्टेडियम असू देत, जी कामं चांगली प्रगतीपथावर आली ती फक्त माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या कृपेमुळे. पूर्वी ते नगरविकास मंत्री होते, आता मुख्यमंत्री आहेत. पूर्वी तिने निधीच दिला, आता सोन्यावर पिवळं केलं, आता तिच्यापेक्षा जास्त निधी दिला. म्हणजे आज आम्हाला पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास आहे. असं नेतृत्व जर महाराष्ट्र राज्याला लाभलं, सदैव लाभलं, तर मला खात्री आहे की एक दिवस महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांना, खालच्या तळ्यातल्या माणसांना, कसं असतं, शेतकरी असतोय, खालचा माणूस असतोय, त्याला मुख्यमंत्री ते पेपरला बघतील, टी व्हीवर बघतील मुख्यमंत्री. परंतु एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून ह्या महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा आपला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. आणि भविष्यातली 5 वर्ष जर त्यांना मिळाली तर निश्चितच ह्या राज्यातला अत्यंत म्हणजे सामान्य कुटुंबातल्या माणसाला सुद्धा आपला माणूस मुख्यमंत्री झाल्याचा आनंद होईल. आणि खरंच राज्याला एका विकासाकडे नेणारं नेतृत्व आहे, चांगलं नेतृत्व आहे. असं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं पाहिजे. मी शिवसेनेच्या चिन्हावर पश्चिम महाराष्ट्रातला धनुष्यबाणावर निवडून आलेला एकमेव नगराध्यक्ष. आता मला सांगा, मी जर नगराध्यक्ष एक असेल तर उद्धवजी ठाकरेंनी मला किती न्याय द्यायला पाहिजे सांगा. ती देऊ शकले काय? देऊ शकली नाहीत. म्हणजे मी नगराध्यक्षाला मला असं वाटत होतं की हे नेतृत्व योग्य नाही. आणि परत खासदार इथले, आमदार इथले शिवसेनेचे, गेल्या वेळी 6 आमदार इथले निवडून आले शिवसेनेचे, आणि ह्यावेळी एकच आमदार निवडून आला. म्हणजे कुठेतरी पिछेड व्हायली. का पिछेड व्हायला? की नेतृत्वाचा अभाव. हा नेतृत्वानं जर जिथं 6 आमदार निवडून येत असतील तर तिथं ताकदीनं लक्ष द्यायला पाहिजे. तिथल्या आमदारांच्या, खासदारांच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीची चौकशी करायला पाहिजे, त्यांची विचारपूस करायला पाहिजे, त्यांना ताकद द्यायला पाहिजे. असं कधी त्यांच्याकडून घडलं नाही. मग घडलं नसल्यामुळं कार्यकर्त्यात न कळत असंतोष वाढत गेला. 6 वर्षात 1 आमदार आला, 6 आमदार होते तिथे 1 आमदार आला. आता जर उद्धवजींचं नेतृत्व असतं तर हे सगळे सप्पे झाले असते, हे सुद्धा निवडून आले नसते. मग प्रत्येकाला थोडी, म्हणजे माझी सुद्धा इच्छा अपेक्षा असती की बाबा मी परत आमदार व्हावा, मी खासदार व्हावा, मी नगराध्यक्ष व्हावा, अशी प्रत्येक लोकप्रतिनिधीची इच्छा असती की त्या भागात त्यांनी नेतृत्व केलं असतं, तिथे विकास कामाला पैसे मिळावेत, तिथल्या लोकांची कामं व्हावीत, आणि ती कामं झाल्यानंतर लोक त्यांना उचलून धरतील, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. अपेक्षाभंग खासदारांचा व्हायला लागला होता, आमदारांचा व्हायला होता, जिल्हा परिषद सदस्यांचा व्हायला होता, माझ्यासारख्या नगराध्यक्षाचा व्हायला होता. मग कसं कोण थांबणार? मी एका गावाचं नेतृत्व करत होतो, आमदार येऊ तालुक्याचं नेतृत्व करतोय, खासदार येऊ जिल्ह्याचं नेतृत्व करतोय. मग त्यांना जर लोक प्रश्न विचारत तर ते कसं सहन करतील? करणार नाहीत. आणि त्यामुळं
आता त्यांच्यावर गद्दारी बद्दारी म्हणण्यात काय अर्थ नाही. खरा न्याय, शिवसैनिकाला खरा न्याय हा एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मिळाला. खरं बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार हे कुणी सिद्ध केलं? आता ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला नावं ठेवलं, राष्ट्रवादीला नावं ठेवलं, ज्या बाळासाहेबांनी शरद पवारला मैद्याचं पोतं म्हटले, त्या बाळासाहेबांवर उद्धवजी कॉम्प्रोमाइज करतात. हे बरोबर नव्हतं आणि ते खऱ्या शिवसैनिकाला पटणारं नव्हतं. म्हणून हा असंतोष झाला आणि त्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांनी केल्यामुळं आज शिवसेना वाचली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्या राज्यातल्या सामान्य माणसाला वाटायला की आपला मुख्यमंत्री झाला. कसं असतं, मुख्यमंत्र्यांची टीव्हीत आणि फोटो पेपरमध्ये बघणे मुख्यमंत्री, माझ्यासारख्याला तीच परिस्थिती होती. मी बी शिवसैनिकच होतो ना, शिवसेने चिन्हावर निवडून आला, मी नगराध्यक्ष होतो, तर माझी मुख्यमंत्र्याची भेट नाही, म्हणजे उद्धवजींची माझी भेट नाही. आणि मी आता एकनाथजी शिंदे साहेबांना इजी भेटू शकतोय, इजी बोलू शकतोय, हक्कानं बोलू शकतोय. हे व्यासपीठ मिळालं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाल्यामुळं. आणि त्यामुळं आता लोकांना वाटायला की आपला माणूस होतो. आता तुम्ही जर गद्दार असते, जर लोकप्रियता नसती तर दसरा मेळाव्याला एवढी माणसं जमली नसती. उत्साह प्रचंड, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातनं हजारो लोक गेली त्या मेळाव्याला. का गेलीत? तर जशी तिकडे शिवसेनेची ताकद होती त्याच्या 10 पटीने ताकद एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी राहिली. आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री राहिल्यामुळं शिवसैनिकाला न्याय मिळाला, सामान्य माणसाला न्याय मिळाला. आता मी आहे मुसलमान, मला तिने जिल्हा प्रमुख केला, म्हणजे त्यांचा काय खरं सांगू काय, काही जे आता काही कट्टरवादी मुसलमान आहेत त्यांच्या ज्या कारवाई त्याला हिंदुत्व प्रखर झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत. हिंदुत्व म्हणजे जे भारतीय मुसलमान आहेत त्याला सन्मान दिलाच जाईल, परंतु जे असे कट्टरवादी आहेत त्यांना सुद्धा शॉक बसला पाहिजे. मुंबईसारख्या ठिकाणी तर काय काय प्रकार घडले बघितला तुम्हाला, जिथं शिवसेना स्ट्रॉंग झाल्याशिवाय ते थांबणार नाही, थांबलं नाही. आणि म्हणून आत्ता ह्या हिंदुत्वाला सुद्धा ताकद तिने द्यायला पाहिजे. आता ही कुणी केलं? ही एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं, उद्धवजी ठाकरेंनी केलं नाही. याही पूर्वी शिवसेनेत काही जरी म्हणजे मनातलं काय दगदग असेल तर ती कार्यकर्ते शिंदे साहेबांच्या जाऊन ठाण्यात जाऊन बोलायचे आणि सांगायचे की आमच्या असं आहे तसं आहे. आणि मग ठाण्यातनं शिंदे साहेबांच्यातनं उद्धवजींच्याकडे जात होतं. आता आपल्याला व्यासपीठच मिळालं, डायरेक्ट बोलायचं, आपलाच नेता झाला तयार, त्यामुळे काय अडचणच नाही. आणि मातोश्री प्रवेश मिळवायला किती चिकित्सा करायला लागायच्या, इथं तसं नाही. ठाण्यात कधी जावा, वर्षावर कधी जावा, मंत्रालयात कधी जावा, कधी आपले मुख्यमंत्री कधी भेटतात. आणि खरंच त्या राहिलेल्या उरल्या सुरल्या सुद्धा शिवसैनिकांनी आता त्यांचं दुकान बंद करा. खरं हिंदुत्ववाद टिकवायचं असेल, खरं बाळासाहेबांचं हिंदुत्व टिकवायचं असेल आणि शिवसेना टिकवायची असेल तर एकनाथजी शिंदे साहेबाशिवाय पर्याय नाही. त्यांनी सुद्धा फार वेळ न करता यावं. आणि अनेक शिवसैनिक यायला लागलेत.